नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवार आहेत मिस्किलच. त्यांच्याकडे एक सेन्स ऑफ ह्युमर आहे. बारामतीमध्ये बोलताना काल शरद पवार असं म्हणाले की नरेंद्र मोदींनी जरा माझ्याकडे जास्त लक्ष दिलं, त्यामुळे मला एवढ्या जागा जिंकणं शक्य झालं. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये 18 सभा घेतल्या आणि सगळ्या सभांमध्ये शरद पवार एवढेच ते बोलत राहिले आणि त्याचा मला फार फायदा झाला. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की नरेंद्र मोदींनी यापुढे सुद्धा माझ्याकडे लक्ष ठेवावं, म्हणजे माझा विजय निश्चित होईल. शरद पवार हे म्हटले आणि हे अगदी खरं आहे. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख वारंवार तर केलाच, पण भटकती आत्मा हा जो काही त्यांनी कळस केला त्याचा फायदा शरद पवारांना प्रचंड झाला. शरद पवारांचा उल्लेख नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येऊन भटकती आत्मा असा करावा हे अनेकांना खटकलं, लोकांना ते आवडलं नाही. एक साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये कुठल्याही वयोवृद्ध ज्येष्ठ नेत्याबद्दल आणि त्याही आपल्या राज्यातल्या नेत्याबद्दल अशा प्रकारे कोणीतरी बाहेरच्या नेत्याने येऊन कमेंट करावी, विधान करावं, हे कधीच लोकांना अजिबात आवडत नाही. आणि त्यामुळे भटकती आत्मा असा उल्लेख झाला आणि त्याच्यानंतर ते खरं म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये गेलं. आणि शिवाय भटकती आत्माला ज्या प्रकारचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं विशेषतः, त्यानंतर शरद पवार सुद्धा ज्या प्रकारचं बोलले त्याचा अर्थातच फायदा महाविकास आघाडीला झाला आणि फटका बसला महायुतीला. बरं, एवढंच नाही, चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये गेले आणि बारामतीमध्ये जाऊन आपल्याला शरद पवारांना संपवायचंय असा अगदी हात वगैरे करून त्यांनी जाहीर केलं. त्याचा किती फटका बसला हे मी सांगत नाही. अजित पवार दस्तूरखुद्द अजित पवार असं म्हणाले की त्याचा फटका बसला. बारामतीमध्ये येऊन कोणीतरी चंद्रकांत पाटील शरद पवारांबद्दल असं म्हणतायत की मला शरद पवारांना संपवायचं आहे, हे लोकांना आवडत नाही. आणि खरोखरच हे आत्ताच घडलेलं नाहीये. मुळात शरद पवारांचं राजकारण जे काही आत्ता या टप्प्यावर आहे, म्हणजे जे शरद पवार हे राजकारणाच्या उमेदीमध्ये अत्यंत अनप्रेडिक्टेबल नेते अशी त्यांची ख्याती होती, ते शरद पवार आत्ता वयाच्या या टप्प्यावर 84व्या वर्षी या वयाच्या टप्प्यावर त्यांची प्रतिमा हे अत्यंत विश्वासार्ह नेते, अत्यंत कमिटेड नेते, विचारधारेसाठी वाटेल ते करायला तयार असणारे, उभे राहणारे असे नेते, अशी प्रतिमा शरद पवारांची झालेली आहे. आणि ती खरीच आहे. म्हणजे त्यामध्ये शरद पवारांचं योगदान आहे, शरद पवारांनी ते केलेलं आहे आणि याच्यामध्ये काही शंकाच नाही. ज्या प्रकारे 2019 महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांनी केला, ज्या प्रकारे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार उभे राहिले आणि त्यांनी पूर्ण चित्र बदलून टाकलं, हे दोन्ही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बद्दल जे काही बोललं जातं ते अगदी स्वाभाविक आहे. 84व्या वर्षी शरद पवारांनी जे स्वतःला सिद्ध केलं आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राला एका अर्थानं पुन्हा उभं केलं, ही खरंच मोठी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये विरोधक होते, विरोध होता, पण तरीसुद्धा त्या विरोधाचा नायक होणं, त्या असंतोषाचा नायक होणं हे खरं म्हणजे फार कठीण असतं. ते नायक होण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे उभे राहिले आणि अर्थातच काँग्रेस पक्षही पूर्ण उभा राहिला. त्यामुळे हे यश मिळू शकलं, हे खरंच आहे. पण जे शरद पवार म्हटले तो मुद्दा खूपच महत्वाचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, 2014 जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि भारतीय जनता पक्षाची एक विलक्षण अशी लाट आली, तो काळ फार वेगळा होता. त्यानंतर शरद पवारांना सुद्धा धक्का बसला होता, हादरा बसला होता. कारण साधारणपणे 1984ची निवडणूक शेवटची, ज्या निवडणुकीमध्ये राजीव गांधींना विलक्षण बहुमत मिळालं, इंदिरा गांधींची हत्या झाली होती, त्यामुळे अर्थातच ती सगळी सहानुभूती होती. प्रचंड वेगळ्या प्रकारची लाट होती. त्या लाटेमध्ये राजीव गांधी निवडून आले, प्रचंड मोठं बहुमत मिळालं. पण त्या निवडणुकीनंतर मात्र एकही निवडणूक अशी नाही की ज्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्या पक्षाला मिळालं. त्यामुळे साधारणपणे आघाडी सरकारांचा काळ सुरू झालाय असं मानलं जात होतं, असं म्हटलं जात होतं. आणि मग त्या कालावधीमध्ये आपण असं बघितलं की साधारणपणे अगदी प्रादेशिक पक्षांचे नेते हे फार महत्वाचे झाले. ज्यांच्याकडे फार मोठं संख्याबळ नाही अशाही लोकांना त्या कालावधीमध्ये आपोआपच पंतप्रधान पद मिळालं. आणि म्हणजे हा मुद्दा उल्लेख केला पाहिजे की देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, त्यापूर्वी चंद्रशेखर या लोकांना, या नेत्यांना, व्ही.पी. सिंग यांना पंतप्रधान पद मिळालं. त्यांच्या पक्षाकडे काही फार मोठं संख्याबळ नव्हतं, पण मुळातच प्रादेशिक पक्षांचा तो काळ होता. आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष आता महत्वाचे असतील. उद्या पंतप्रधान व्हायचं असेल तर प्रादेशिक पक्ष तुमचा असला पाहिजे आणि तुमच्या प्रादेशिक पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत, असं खरं म्हणजे एकूण सगळा तो काळ होता.
त्याच कालावधीमध्ये 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. याची कारणं त्यांनी अनेक सांगितली असतील, पण खरं कारण अर्थातच हे असणार की काँग्रेसमध्ये आता आपल्या एकूणच महत्वाकांक्षांना किती महत्वाकांक्षा असल्या तरी फारशी संधी नाही. काँग्रेसमध्ये खूप मर्यादा आहेत आणि तसंही त्या अर्थाने काँग्रेसची एकूणच पडझड सुरू होती, काँग्रेसची पिछेहाट सुरू होती. 1999ला जेव्हा शरद पवार बाहेर पडले काँग्रेसमधून तर काँग्रेस सत्तेमध्ये नव्हती आणि काँग्रेस पुन्हा लवकर सत्तेमध्ये येईल अशी खरं म्हणजे शक्यता पण नव्हती. 91 ते 96 हे बघळलं तर पुन्हा 96 पासून ते 2004 पर्यंत 8 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये नव्हती आणि 1999 मध्ये शरद पवार बाहेर पडले तर काँग्रेसची अवस्था आणखी तशा अर्थानं बिकट झालेली होती. सत्तेमध्ये काँग्रेस येईल लवकरच अशी शक्यता दिसत नव्हती. अशा वेळी शरद पवार बाहेर पडले तेव्हा स्वाभाविकपणे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. आता आपला प्रादेशिक पक्ष आपण उभा करावा, आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्या प्रादेशिक पक्षाच्या जोरावर आपण राष्ट्रीय स्तरावर एक दबदबा तयार करावा. म्हणजे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला हे खरं आहे, तो पक्ष त्या अर्थानं राष्ट्रवादी हे नाव असलं तरी पक्ष प्रादेशिकच होता, पण प्रादेशिक पक्ष असून सुद्धा शरद पवारांचं राजकारण मात्र दिल्लीमधलं असणार आणि स्थानिक संदर्भात राज्याच्या अनुषंगानं शरद पवार काम करणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं. तसं असतं तर शरद पवारांनी 1999ला नाही तर किमान 2004ला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलं असतं. पण शरद पवारांना राज्यामध्ये आपण काही करायचं नाही, आपल्याला केंद्रात जायचं आहे हे त्यांनी ठरवलं होतं आणि केंद्रात जाण्यासाठी प्रादेशिक पक्ष असणं हे आवश्यक होतं. 1999 ते 2004 तसं काही फार वेगळं घडलं नाही. 2004ला काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, आघाडी सरकारच आलं, पण तरी सुद्धा त्या प्रकारे फार वेगळा रोल काही प्ले करावा अशा प्रकारची स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हती. त्यांना केंद्रामध्ये सत्ता मिळाली, राज्यातही सत्ता मिळाली, पण एकूणच प्रादेशिक पक्षांचं महत्व वाढत असताना ही संधी आपल्याला मिळू शकते, आपल्या पक्षाला मिळू शकते अशी अटकळ शरद पवारांची असावी. 2014 मध्ये मात्र हे सगळं संपून गेलं. 2014 मध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवली, भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवली आणि आता मोदी काही वर्ष जाऊ शकत नाहीत. आता भाजपचा काळ सुरू झालेला आहे आणि भाजप किमान 10, 15, 20 वर्ष सत्तेमध्ये राहील आणि आता आघाडी सरकारांचा काळ संपलेला आहे असं तेव्हा बोललं जात होतं. 2014 मध्ये गंमत अशी होती की एकीकडे शरद पवारांना असं वाटलं असेल कदाचित की आता फारच कठीण अवस्था आहे आणि त्याच कालावधीमध्ये नरेंद्र मोदींचा एकूण टोन असा होता, प्रयत्न असा होता की शरद पवारांना आपल्या सोबत घ्यायचं. म्हणजे त्यांनी एकही संधी सोडली नाही शरद पवारांना सोबत घेण्यासाठीची. शरद पवार कसे माझे गुरु आहेत, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारण शिकलो वगैरे वगैरे नरेंद्र मोदी बोलत असत. बारामतीमध्ये शरद पवारांनी बोलावलं, त्या कार्यक्रमाला ते आले, त्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांचं अत्यंत तोंड भरून असं कौतुक केलं. एकूणच शरद पवारांविषयी ते सातत्यानं चांगलं बोलत असत. आणि हे होत असतानाच 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा आणखी निकाल पूर्णपणे लागायचा होता तेव्हा शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या मार्फत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता शरद पवार हे बऱ्यापैकी नरेंद्र मोदींच्या सोबत जातील, भाजपसोबत जातील असं एकूण बोललं जात होतं आणि शरद पवार काहीही करू शकतात हे जे महाराष्ट्रामध्ये बोललं जायचं त्याच पद्धतीने शरद पवार भाजपसोबत जाऊ शकतील. आणि शरद पवारांनी सुद्धा भाजपसोबत फार शांतपणे जे राजकारण केलं, म्हणजे खरं म्हणजे त्यांनी भाजपला खेळवलं का हे बघितलं पाहिजे, पण त्यामुळे काय नक्की शरद पवार करतील वगैरे असं सगळं बोललं जात होतं. 2014 ते 2019 साधारणपणे शरद पवारांच्या विरोधामध्ये टीका नरेंद्र मोदींनी फार केली नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवारांवर फार टीकास्त्र सोडलं गेलं नाही. किंबहुना नरेंद्र मोदींना उलट पक्ष शरद पवार हे आपल्यासोबत कधी ना कधी येतील अशी खात्री असावी इतकं ते सगळं सुरू होतं. जेव्हा लक्षात आलं भाजपच्या, नरेंद्र मोदींच्या विशेषतः, की शरद पवार हे असं दाखवत आहेत की मी येऊ शकतो पण शरद पवार कधीच येणार नाहीत अशी एकूण शक्यता आहे. शरद पवार आपला पक्ष भाजपसोबत कधीही आणणार नाहीत. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. शरद पवार काहीतरी वेगळाच निर्णय प्रत्येक वेळी घेणार आहेत, फक्त ते आपल्याला खेळवत आहेत पण ते आपल्यासोबत येणार नाहीत. त्यानंतर मात्र त्यांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये थेटपणे भूमिका घेतली. खरं म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले, पंतप्रधान झाले, भाजपची सत्ता आली, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये बरीच गळती सुरू झालेली होती आणि मोठा फटका बसला होता शरद पवारांना. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना सोडून त्यांचे एवढे लोक निघून चाललेले होते की शरद पवार हे आता संपले अशा प्रकारे बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीस तर अगदी जाहीरपणे
शरद पवारांचा एरा संपलेला आहे, शरद पवारांचं युग आता संपलेलं आहे, अशा प्रकारे बोलत होते, त्यांच्या खास शैलीत जाहीर सभांमध्ये बोलत होते. असं सगळं सुरू होतं की शरद पवार आता संपलेलेच आहेत. आणि एवढं की म्हणजे मला आठवतं की श्रीरामपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा शरद पवारांना कुणीतरी विचारलं की तुमचे नातेवाईक आणि तुमचे जवळचे लोक तुम्हाला सोडून जात आहेत, तेव्हा पद्मसिंह पाटील शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेले होते, त्या अनुषंगानं तो प्रश्न होता. त्यावर शरद पवार खरं म्हणजे अशा पत्रकार परिषदांमध्ये कधी रागावत नाहीत, पण शरद पवार भडकले, रागावले. त्याचं कारण असं की त्यांचाही तोल थोडासा गेला होता. अशा प्रकारचं एकूण वातावरण होतं. शरद पवारांच्या सोबत काही नाही, शरद पवारांचं राजकारण खरोखर संपलं की काय, आता या नव्या राजकारणामध्ये शरद पवारांना काही अवकाश असणार की नाही, भाजपसोबत गेल्याशिवाय संधी नाही आणि भाजपसोबत जाणं शक्य नाही, अशा पेचामध्ये, अशा कोंडीमध्ये शरद पवार सापडलेले होते. आणि ते झालं जे शरद पवारांना हवं होतं. भाजपनं शरद पवारांच्या विरोधामध्ये कॅम्पेन सुरू केलं. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस सगळे एका सुरात सूर मिसळून शरद पवार शरद पवार शरद पवार बोलू लागले. आणि महाराष्ट्र म्हणजे शरद पवार. महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांना विरोध करणं खरं म्हणजे साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा महत्वाचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हाही महत्वाचा पक्ष, पण दोन्ही पक्ष तेवढेच महत्वाचे, पण काँग्रेस अधिक मोठा कारण राष्ट्रीय पक्ष आहे. शिवाय त्या अर्थानं जागा सुद्धा विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक होत्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये. एवढं सगळं असताना सुद्धा शरद पवारांबद्दलच टीका, काँग्रेसबद्दल मात्र तशी तेवढी टीका नाही. काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांबद्दल तर काही विशेष अवाक्षर नाही, पण शरद पवारांबद्दल मात्र टीका. हे जे सुरू झालं त्यामुळे शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे एक नॅरेटिव्ह नरेंद्र मोदींनी सेट केलं. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र या प्रकारचं कथन देवेंद्र फडणवीसांनी तयार करून टाकलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे बोलायला सुरुवात केली, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे एक पद्धत आहे, एक सवय आहे, स्वभाव आहे भारतीय माणसाचा, त्यातही मराठी माणसाचा, की ठीक आहे एखाद्या माणसाबद्दल तुम्ही टीका करू शकता, बोलू शकता, पण जेव्हा तुम्ही मर्यादा ओलांडता तर कोणालाच ते आवडत नाही. दुसरं असं की शरद पवारांसारखा वयोवृद्ध नेता या वयामध्ये जेव्हा एखादा तरुण नेता शरद पवारांबद्दल काहीतरी भलतं सलतं बोलतो तेव्हा ते कोणालाच आवडत नाही. तिसरं असं की शरद पवार ही अस्मिता आहे महाराष्ट्राची. असं असताना नरेंद्र मोदी, अमित शहा हे गुजरातचे लोक येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल असं बोलतात, हे कोणालाच आवडत नाही. आणि मग कोणी असो, बाळासाहेब ठाकरे असोत, शरद पवार असोत, त्यांच्याबद्दल मतभेद असतील, त्यांना खरं म्हणजे तशा अर्थानं कधी पूर्ण सत्ता दिली महाराष्ट्रानं असं पण नाही. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचं कर्तृत्व किती मोठं असलं तरी त्यांना पूर्ण क्षमतेनं सरकार आपल्या बळावर आणणं कधी शक्य झालं नाही, हे सगळे मान्य आहे. पण तरीही महाराष्ट्राची अस्मिता म्हणून या लोकांकडे पाहिलं जातं आणि यांच्याबद्दल टीका हे काही बरोबर नाही. अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या संदर्भामध्ये बाहेर खरं म्हणजे अनेक इतर राज्यांमध्ये कदाचित त्यांना देशाचे नेते वगैरे मानत असतीलही, पण महाराष्ट्रामध्ये मात्र प्रामुख्याने गुजराती असंच त्यांच्याकडे बघितलं जातं आणि गुजराती विरुद्ध महाराष्ट्र असा पण संघर्ष सगळा सुरू झाला. आणि त्याच्यानंतर मग शरद पवारच्या हे लक्षात आलं की आता थोडंसं वारं फिरलेलं आहे आणि मग त्याचा कसा पुरेपूर फायदा उठवायचा हे शरद पवारांना फार नेमकेपणानं कळतं. जे शरद पवार तोपर्यंत गोंधळलेले होते, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार गोंधळलेले होते. ते शरद पवार म्हणजे नक्की कुठे जायचं, कोणासोबत जायचं, हा सगळा गोंधळ होता शरद पवारांचा. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा हा गोंधळ होताच की नक्की काय करायचं. अशा वेळी म्हणजे नक्की आपण विरोधी आघाडी सोबत जायचं की आपण आपलं प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व वेगळं ठेवायचं, असे पण सगळे प्रयत्न शरद पवार करत होते वेळोवेळी. पण शरद पवारांच्या हे लक्षात आलं की आता वारं फिरलेलं आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे मग त्यानंतर मी नेहमी सांगत असतो ईडीला आव्हान दिलं. ईडी त्यावेळी म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची गोष्ट आहे ही. तेव्हा अक्षरशः अशी अवस्था होती की ईडी म्हणजे ईडीचा बागुलबॉय एवढा मोठा होता की लोक ईडीला घाबरायचे. ईडीला घाबरून लोक वाटेल ते करायचे. राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाली आणि त्यानंतर राज ठाकरे काय बोलतायत ते मला अद्यापही कळलेलं नाहीये, पण ईडी नावाचं काहीतरी भयंकर प्रकरण आहे. ही जी ईडी आहे या ईडीची नोटीस आली शरद पवारांना आणि शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं आणि मी ईडीच्या कार्यालयात उद्या जातोय असं सांगितलं. तिथे निवडणूक फिरली. त्याच्यानंतरही शरद पवारांच्या विरोधामध्ये अशाच प्रकारे मंडळी बोलत राहिली आणि शरद पवार पावसात भिजत राहिले. मी मागेही म्हटलं होतं
शरद पवार पावसात भिजत राहिले आणि आतापर्यंत जे डाग शरद पवारांच्या कपड्यांवर होते ते सगळे डाग एका पावसानं निघून गेले. त्यानंतर आणखी वातावरण बदललं. शरद पवार पावसात भिजले, शरद पवार पुढे गेले. ज्या जागा मिळणं शक्य नव्हतं त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या, काँग्रेसनं पण जिंकल्या. त्यामध्ये अर्थातच शरद पवारांचा वाटा फार मोठा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकत्र होते, पण त्याचं नेतृत्व एका अर्थाने शरद पवार करत होते. शरद पवार हा या आघाडीचा चेहरा होता. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग. साधी गोष्ट आहे की अजित पवारांना शरद पवार आपल्यासोबत येत नाहीयेत, पण अजित पवार मात्र आले आणि पहाटेचा शपथविधी करायला अजित पवार तयार आहेत. याचा अर्थ अजूनही नरेंद्र मोदींना वाटत असावं की बहुतेक हा निर्णय शरद पवारांचा असावा. मला हे नेहमी असं वाटतं की जेव्हा बरं गंमत अशी की शरद पवारांनी नरेंद्र मोदींशी संवाद कायम ठेवला होता. जी खास शरद पवारांची पद्धत आहे की थेटपणे काही भाष्य न करता पण आपल्याला हवं ते करायचं आणि विरोधकांना सुद्धा गोंधळात ठेवायचं. ही जी अनप्रेडिक्टेबल असणं जे असतं राजकारणामध्ये ते फार महत्वाचं असतं. शरद पवार काय करतील हे कळूच नाही. नरेंद्र मोदींच्या संपर्कात शरद पवार होते, संवाद सुरू होता, बाकी सगळं सुरू होतं. पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा नरेंद्र मोदींना असं वाटलं असावं की बहुधा शरद पवारांना स्वतःला येणं शक्य नाही, पण त्यांनी पुतण्याला पुढे पाठवून दिलेलं आहे आणि आता हरकत नाही, आता सरकार स्थापन होईल, त्याला शरद पवारांचा आशीर्वाद असेल. प्रत्यक्षात मात्र उलटं घडलं. शरद पवारांना हे माहिती नव्हतं, मान्य नव्हतं. शरद पवार हे सहन करणं शक्य नव्हतं. मी नेहमी सांगितलंय की शरद पवारांच्या आत्मचरित्राचं नाव इंग्रजीमधल्या ऑन माय ओन टर्म्स असं आहे. त्यामुळे मी जे करेन ते माझ्या टर्म्सवर करेन. असं कोणीतरी पुढे गेलं आणि मग शरद पवार फरफटत गेले असं कधी घडणार नाही. त्यामुळे शरद पवारांच्या हे लक्षात आलं. जेव्हा लक्षात आलं तेव्हा शरद पवारांनी ते बंड मोडून काढलं. सरकार पडलं, पहाटे स्थापन झालेलं, आणि शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. शरद पवारांना विरोध करण्याची चूक 2019 मध्ये खरं म्हणजे नरेंद्र मोदींनी केली. त्याहून मोठी चूक देवेंद्र फडणवीसांनी केली. पण ही चूक आपण केली हे बहुधा नरेंद्र मोदी विसरले. 2024 मध्ये नरेंद्र मोदींनी ही चूक पुन्हा केली. या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस फार शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलत नव्हते, कारण देवेंद्र फडणवीसांना लक्षात आलं होतं की हा फटका बसतो. अजित पवार सुद्धा नंतर शरद पवारांच्या बद्दल बोलत नव्हते. एकनाथ शिंदेही शरद पवारांच्या बद्दल फार बोलत नव्हते. पण नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मात्र सगळं महाराष्ट्रातलं कॅम्पेन हे अँटी शरद पवार अशा प्रकारे केलं आणि त्याचा काय फटका बसला ते आपण बघतो आहोत. त्यामुळे शरद पवार जे म्हणतायत की माझ्याकडे लक्ष ठेवावं, नरेंद्र मोदी जेवढं लक्ष माझ्याकडे ठेवतील तेवढा आम्हाला फायदा होईल, तेवढ्या आमच्या जागा वाढतील, हे अगदी खरं आहे. मला नेहमी असं वाटतं की खरं म्हणजे शरद पवार एका अर्थानं थोडेसे अस्वस्थ होते, किंवा आता नरेंद्र मोदींच्या या सगळ्या राज्यामध्ये भाजपची लाट वाढत असताना, प्रादेशिक पक्षांचं महत्त्व पूर्णपणे संपलेलं असताना आता नक्की आपली भूमिका काय असणार आहे, आपला रिलिव्हन्स या नव्या राजकारणामध्ये काय असणार आहे, असा प्रश्न शरद पवारांना पडू लागलेला होता असं मला वाटतं. पण शरद पवारांच्या विरोधामध्ये जाऊन शरद पवारांच्या राजकारणाला जी स्पेस नरेंद्र मोदींनी उपलब्ध करून दिली, देवेंद्र फडणवीसांनी उपलब्ध करून दिली, अमित शहानी उपलब्ध करून दिली, त्यामुळे शरद पवारांना पुन्हा 80व्या वर्षी सुद्धा उभं राहणं शक्य झालं. आणि शरद पवार उभे राहिले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या विरोधकांना सुद्धा उभं केलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितरित्या सुद्धा विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असं बोललं जात होतं, त्याच काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अगोदर बोललं जात होतं की राम मंदिर आणि बाकी सगळ्या मुद्द्यांमुळे आता फक्त भाजप 400 पार वगैरे, तिथेच महाराष्ट्रामध्ये भाजपची धुळधाण झाली. आणि धुळधाण झाली केवळ म्हणजे महायुतीची नव्हे, प्रामुख्याने भाजपची धुळधाण झाली. यापैकी कुठलाच मुद्दा भाजपला चालवता आला नाही. मुद्दे चालले शरद पवार, उद्धव ठाकरे. हेही यश जे मिळाले शरद पवारांना तेही प्रामुख्यानं अर्थातच भाजपमुळे, नरेंद्र मोदींमुळे. त्यामुळे शरद पवार जे म्हटले नरेंद्र मोदींनी माझ्याकडे लक्ष ठेवावं, ते अगदी खरं आहे. नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या बद्दल जी टीका केली त्याचा सर्वाधिक फायदा शरद पवारांना झाला आणि सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.